खरं तर त्यांनी सासरवाडीत जाऊन सासऱ्याचे उष्टे जयशिवाय तुकडे मोडणारा मित्रांनो, जरांगे हा याला नवण्या काय म्हणतोय आमदार बघा. धनंजय मुंडे यांच्या बोलल्याशिवाय याचं पोटच भरत नाही. 5वी नापास बेवड्याला कुठलं दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे खरं तर अमोल खुने यांनी याच्यावर आरोप केलेत, त्याच्यावर उत्तर देण्याऐवजी फक्त धनंजय मुंडे म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून फक्त धनंजय मुंडे यांच्या जीवावरच याचं राजकारण सुरू आहे. याच्या जीवावरच हा नेता व्हायला लागलाय. म्हणजे पूर्वी छगन भुजबळ साहेब असतील, आता धनंजय मुंडे असतील, याला ओबीसी नेत्यांची विष्ठा खाल्ल्याशिवाय याला करमत नाही. हे सातत्यानं ओबीसी नेत्यांवरच गरळ ओकण्याचं काम करत राहतो आणि याला बाकी काही कळत नाही. जाती जाती तेढ निर्माण करायचंय. खरं तर अमोल खुनेच्या प्रश्नाला यांनी उत्तर दिलं पाहिजे. अमोल खुने गेल्या 2 दिवसापासून याच्यावर बोलतोय आणि याची नार्कोटिक्सची मागणी करते. फक्त कुठतरी पोलीस अधीक्षकांची भेट घ्यायची आणि दाखवायचं, मीडिया लिहून दाखवायचं किंवा मी तयारी, पण त्याच्या हावभाव पाहावेत लोकांनी, त्याचा चेहरा बघावा, त्याचा चेहरा पाडलेला, त्याच्या पायाखालची वाळू. हा नवण्या वाघमारे झाकण झुलला सुपारीवरच आहे. ह्याला धन्या मुंड्यानं आणि छगन भुजबळनं सुपारी दिले जरांगे पाटलांच्या विरोधात भुंकण्यासाठी, आणि ती सुपारीवर कामं करतोय. आणि ह्याला काय वाटतंय माहितीये का, जरांगे पाटलावर भुंकणाऱ्यांनी आत्तापर्यंत फॉर्च्युनर घेतल्या, फ्लॅट घेतलं, प्लॉट घेतलं, मग आपल्याला का नको, म्हणून ही काय करतोय, वारंवार जरांगे पाटलावर भुंकण्याचं काम करतोय. कसं झालंय माहितीये का, राजकारणात शरद पवारचं नाव घेतल्याशिवाय आणि समाजकारणात जरांगे पाटलाचं नाव घेतल्याशिवाय ह्या सोशल मीडियावर आणि टी व्हीवर कोणच झळकत नाही हो. त्यामुळं जरांगे पाटलाचा वाळा असू द्या, वला असू द्या, ह्यांना आहे ना, ह्या लोकांना, ह्या नवण्याला, जी ह्या धन्या मुंड्यानं, छगन भुजबळनं जी पिलावळ सोडले, ह्यांना वाळा असू द्या, वला असू द्या, जरांगे पाटलाचा कसला बी चालतोय हो. ह्यांना सवय लागून गेली. ह्यांना माहितीच झालंय जरांगे पाटलाच्या विरोधात भुंकलं की फॉर्च्युनर आली म्हणून समजायची. फॉर्च्युनर येते, प्लॉट येतोय, फ्लॅट येतोय, विषय नाही हो. ह्या लोकांनी काय केलं माहितीये का, गोरगरीब समाजामध्ये, मराठा आणि ओबीसी मध्ये तेढ निर्माण करून जाती जातीत भांडणं लावून ठेवली. ह्या महाराष्ट्रात अशांतता निर्माण केली. कसली गुन्ह्या गोविंदानं मराठा आणि ओबीसी समाज नांदत होता, पण ह्या असल्या बांडगुळांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली. ह्यांच्या स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी गोरगरिबामध्ये अंतर पाडले ह्या लोकांनी. उठलं आणि सुटलं, जरांगेनं असं केलं, जरांगे सासरवाडीत सासरेच्या तुकड्यावर पडलाय आणि असं झालं आणि तसं झालं. ही नवणे बिनमिशाचं झुराळ म्हणतंय. अरे तुझ्या बापाचं गेलं काय? जरांगे पाटील सासरवाडीत तुकड्यावर पडलं तर तुझ्या बापाचं गेलं काय? तुला काय अधिकार आहे भुकायला? का तुला सवय, तू पोट भरत नाही का? तुला वला नसला तर वाळला बी चालतोय, पण जरांगे पाटलाचाच पाहिजे. तुझा विषय फक्त असा आहे ना, त्यामुळं तू जरांगे पाटील सासरवाडीतच पडलाय आणि असंच झालं आणि तसंच झालं. अरे तुझा विषयच नाही दुसरा. तर माझी ह्या पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती, पत्रकार बांधवांनो, तुम्ही जी असल्या पिलावळ्यांची बाईट घेऊन तुमचं चॅनल चालत नाही ना, म्हणून तुम्ही काय करता, असली हुडकून अंगुलदी काढता जरांगे पाटलांच्या विरोधात भुंकणारे, आणि त्यांच्या बाईट घेता सोशल मीडियावर टाकून देता, का तर तुमचं चॅनल चालावं म्हणून. पण ही अत्यंत चुकीचं आहे. ह्या लोकांनी काय केलंय माहिती आहे का, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी गोरगरीब, ओबीसी आणि मराठ्यामध्ये ह्यांनी तेढ निर्माण केली आणि अख्ख्या महाराष्ट्रात अशांतता झाली सगळीकडं. आत्तापर्यंत सगळीकडं महाराष्ट्रातली लोक, मराठा आणि ओबीसी, बोलणं चालणं सगळं सुख समाधानानं नांदत होती, एकमेकांना मदत करत होती. पण आता सध्या त्या नजरेनं एकामेकाकडं माणूस म्हणून कुणीही बघत नाही. त्याला कारण काय माहिती आहे का, त्याला कारण ही नवण्या वाघमाऱ्यासारखी पिलावळ आहे. उठलं आणि सुटलं,
जाती जातीत तेढ निर्माण करायची, उठलं सुटलं जाती जातीत तेढ निर्माण करायची आणि स्वतःची पोळी मात्र तेवढी भाजून घ्यायची. गरज भागली माझी आई घाल तुझी. आणि तीच खरं तर बांधवानो आपल्याला कळत नाही. आपण काय करतो, असल्या भुरट्या लोकांच्या नादी लागतो आणि आपण आपलं गाव लेवलला घरगुती संबंध, एकमेकाचं चांगलं असलेलं संबंध आपण खराब करतो, हे असल्या मूर्खांचे बोलणं ऐकून. तर माझी महाराष्ट्रातल्या OBC समाज बांधवांना सुद्धा विनंती आहे की असल्या भुरट्याच्या नादी लागू नका. ही नवण्या वाघमारे समाजाचं कधीही भलं करणार नाही, कारण हे ना आत्तापर्यंत केलंच काय. ह्याचं काम एकच फक्त. ही जरांगे पाटलावर काय बोलतो माहितीये का, जरांगे पाटील सासरवाडीत तुकड्यावर पडला, गुटखा माफिया, वाळू माफिया, एवढंच बोंबलतंय. त्याला दुसरं काही जमतच नाही, त्यानं पाठच करून ठेवलंय ते. त्याला माहिती आहे ना, हे आपण असं ओहर बोललं तरच आपल्याला सोशल मीडियावर जागा आहे, TV वर झळकतोय. मग वाळा असू द्या, वला असू द्या, ह्याला चालतोयच, विषय नाही हो. पण नवण्या वाघमारे, तुला एक सांगते, तुम्ही लोकांनी सुपारी घेऊन जरांगे पाटलाला किती जरी कलंक लावला ना, त्याचा काही उपयोग होणार नाही. हिरा कसा असतो, हिऱ्याला कुठे बी टाक रे, तो कधी चमकायचा थांबत नाही. ती त्याचं अस्तित्व कधी त्याचं पुसून जात नाही त्या हिऱ्याचं, कारण ती हिराच असतो. कुठे बी टाक, ती चमकणारच. तुझ्यासारखं काही ती सुपारीबाज नाही. ती सुपारीबाज असतं ना, तर आज ह्या 7 कोटी समाजाने डोक्यावर घेतलं नसतं. तुझ्यासारखा भुरटा जर जरांगे पाटील असता तर, अरे तुला लाज वाटायला पाहिजे होती. 7 कोटी समाज येड आहे, मराठी समाज, आणि तू शाना लागून गेला म्हणून तू सांगतो का आम्हाला जरांगे पाटील फसवतोय मराठी समाजाला, मराठी समाजाच्या जीवावर? अरे जरांगे पाटलाच्या जीवावर 7 कोटी समाज आहे, तू काय लागला सांगायला? अरे आम्हाला आमच्या नशिबानं प्रामाणिक नेतृत्व भेटलंय, आणि ती काय झालंय माहितीये का, तुम्हाला बघवना. कारण तुमच्यात प्रामाणिक नेतृत्वच नाही हो. प्रत्येक जण येत आहे स्वतःची चूल कुठं मांडायची आणि त्याच्यावर कशी पोळी भाजायची एवढंच बघतंय. आपलं आपलं भागलं गोरगरिबाची आई तिकडं कशी का घालना, असं चाललंय तुमच्यात. मूळ पोट तिडकी काय माहितीये का, तुम्हाला प्रामाणिक नेतृत्व भेटे नाही म्हणून तुमचं पोट दुखायला लागलंय, आणि मराठी समाजाला प्रामाणिक नेतृत्व भेटलंय. त्यामुळं कसं झालंय माहितीये का, तुम्हाला ते काहीच मिळालं अगं नाही, म्हणून तुम्ही अशा शिंतोडे उडवण्याचं काम करताय. तू काय म्हणतो, अमोल खुण्याचं असं झालं तसं झालं, तुला पुळका त्या अमोल खुण्याचं यायचं काय गरज आहे? आणि एवढे दिवस अमोल खुणे होताच की ह्या जगात. ती काय आत्ता काल आईच्या पोटात ना आलाय का? तवा तू कुठं मसनात गेलता का? कुठे गेलता तू तवा बोलायचं ना. तुला लय पुळका येतोय, अमोल खुण्याला जीवाला धोका आहे वगैरे. तुला कसं माहिती त्याच्या जीवाला धोका आहे? ते कसं काय तुला माहिती? तू कसं काय बोलू शकतो? अरे तुम्ही कसं ठरवलंय माहिती आहे का, जी तोंडाला येईल ती जरांगे पाटलावर बोलून टाकायचं. म्हणजे आपण TV वर येतोय, सोशल मीडियावर येतोय, लोकांच्या चर्चेत येतोय. तुमचं कसं झालंय माहिती आहे का, एक चर्चेत यायचं साधन, लोकांच्या विषयात यायचं साधन, TV वर झळकायचं साधन, सोशल मीडियावर झळकायचं साधन म्हणजे जरांगे पाटील हो. तुम्हाला दुसरं काय नाही. तुमची पोट तिडकी मूळ काय आहे, मराठी समाजाला प्रामाणिक नेतृत्व भेटलं म्हणून तुमचं पोट दुखतंय. जय शिवराय.